पुन्हा प्रतापगड, पुन्हा अफजल खान या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपली चर्चा सुरू आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अनधिकृत बांधकाम ते पाडण्याचे दिलेले मुंबई हायकोर्टाचे निर्देश आणि या निमित्तानं तयार होत असणारे एक राजकारण। मी जातो पुन्हा एकदा मिलिंद एकबोटेंकडे। एकबोटेजी, आम्हाला काही गोष्टी स्पष्ट करा। कोकाटेंनी पण तो प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला बाजूचं स्ट्रक्चर नकोय का स्ट्रक्चर, बाजूचं बांधकाम आणि कबर, ही कबर दोन्ही गोष्टी तुम्हाला तोडायच्या आहेत? पहिल्या प्रथम मी या ठिकाणी कोकाटेंचा निषेध करतो। कशाबद्दल? कोकाटे इज फ्रॉड असं म्हणू शकत नाही तुम्ही। या ठिकाणी असं सांगतात की मी म्हणतो असं तुम्ही तुमचे मुद्दे मांडा। नाही एकबोटेजी, एकबोटेजी एकबोटेजी माझी तुम्हाला विनंती आहे, एकबोटेजी तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, अगदी स्पष्टपणे मुद्दे मांडा, पण तुम्ही एकमेकांवरती आरोप करू नका। आपण त्यांनी खोटं बोललं असेल तर काय करायचं? खोटं ऐका ना, एकबोटेजी ती पद्धत आहे, एकबोटेजी खंडन मंडनाची पद्धत आहे। असा इतिहास घडलेला आहे का? एकबोटेजी खंडन मंडनाची पद्धत आहे। त्यांनी जर का असं म्हटलं तर तुम्ही सांगा, तुम्ही रेफरन्स द्या, तुम्ही पुढची गोष्ट सांगा, तुम्ही एकमेकांना काही म्हणू नका। बोला बोला आता। सांगतो ना तुम्हाला, मी सांगतो सिद्धी जोहार बरोबर अफजल खान, अफजल खानाचा मुलगा शिवाजी महाराजांचा वैरी म्हणून पुन्हा स्वराज्यावर लढायला आला होता। शिवाजी महाराजांनी कुठल्याही शत्रूला जवळ केलं नाही। शिवाजी महाराजांनी सगळ्या सैन्याला असं सांगितलं की आता आपल्याला अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आता पुन्हा स्वारी करायची। आणि अतिशय आश्चर्याची गोष्ट, जे सैनिक 4 महिने घर सोडून आलेले होते ते सैनिक पुन्हा लढाई करायला तयार झाले आणि त्यांनी पन्हाळ्यापर्यंत मजल मारली आणि नेताजी पालकरनी तर विजापूरलाच वेढा घातला। याला शिवचैतन्य म्हणतात। आणि हा शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे हा खरा इतिहास आहे। हा चुकीच्या पद्धतीने सभासद बकरीच्या नावाखाली सांगणं हा फ्रॉड नाही तर काय आहे? बरं, हा मुद्दा झाला। आता तुम्हाला मी एक कोकाटे येतो तुमच्याकडे, आधी पूर्ण करू द्या। हा बोला एकबोटे बोला। हा आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो की कोर्टाचा काय निर्णय झालाय ते ऐका। कोर्टाने आता जी ऑर्डर दिलेली आहे, कोर्टाने आता जी ऑर्डर दिलेली आहे ती वन खात्यातली अतिक्रमण तोडण्याविषयी ऑर्डर दिलेली आहे। आणि वन खात्यातली अतिक्रमण म्हणजे वन खात्यामध्ये 19 खोल्या आहेत, त्या ताबडतोब तोडल्या पाहिजेत असं कोर्टाने सांगितलेलं आहे। आणि या ठिकाणी घडलेली काय गोष्ट ती लक्षात घ्या। सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्टेट गव्हर्नमेंटला 7 वर्षापूर्वी माहिती मागितली होती की त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचं सांगतो मी तुम्हाला, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लोकांनी सांगितलं होतं की या प्रतापगडच्या पायथ्याला काही अनधिकृत बांधकाम झालंय का याची माहिती आम्हाला कळवा, असं स्टेट गव्हर्नमेंटला सांगितलं होतं। 7 वर्षात स्टेट गव्हर्नमेंटने उत्तर दिलेलं नाहीये। बरं, आणि याच्या संदर्भात 25 जानेवारीला कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये चर्चा झाली आणि हायकोर्टाने असं विचारलं की त्या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम आहे ते आजपर्यंत का तोडलं नाही। 2007 साली जयंत पटेल नावाचे जज होते, त्या जयंत पटेल या जजनी एक ऑर्डर पास केली होती, जे इलिगल आहे ते कोणालाही रेग्युलर करता येणार नाही आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी जेवढे इलिगल कन्स्ट्रक्शन आहे ते सगळं तोडून टाकलं पाहिजे असं जयंत पटेलनी म्हणलं होतं। बरं, जयंत पटेलच्या योग्य ऑर्डरचा योग्य अर्थ काढायचा झाला तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी जी अफजल खानाची मूळ कबर केली त्याला आम्ही कबर पण म्हणायला तयार नाही, तो देशद्रोही होता, आम्ही त्याला थडगं म्हणतो। जे अफजल खानाचं मूळ थडगं होतं ते अफजल खानाचं मूळ थडगं सोडून बाकी सर्व गोष्टी या अतिक्रमण ठरतात आणि जयंत पटेल साहेबांच्या ऑर्डरचा योग्य अर्थ लावला तर ते सगळं अतिक्रमण तोडलं पाहिजे। बरं, हा मुद्दा आहे। ठीक आहे, ठीक आहे, मला बेसिक मुद्दा कळला। एकबोटेजी मला कळलं, आता आपण एक एक टप्प्याने जाऊयात। मला एकबोटेजी तुम्हाला वेळ दिला पुरेसा, एकबोटेजी तुम्हाला वेळ पुरेसा दिला, मला तुमची भूमिका लक्षात आली की प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी अफजल खानाची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, याचं भव्य दिव्य विशाल स्मारक उभं राहिलं पाहिजे, ही सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवभक्तांची इच्छा आहे। आणि जीवा मालेनी शिवाजी महाराजांचे प्राण कसे वाचवले असं एक स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे। पण त्या ठिकाणी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला कसा संपवला त्याचं एखादं चित्र लावायला सुद्धा तुम्ही अनुमोदन देणार आहात का एकबोटे? अहो, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा कोणी माझा नातेवाईक लागत नाही। जो शिवाजी महाराजांचा वैरी तो स्वराज्याचा वैरी आणि तो हिंदूंचा वैरी, लक्षात ठेवा तुम्ही। बरं, ठीक आहे। आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी
हा आदिलशाहीचा नोकर होता, त्यामुळे तो यावनी सत्तेचा प्रतिनिधी असल्यामुळं शिवाजी महाराजांनी त्याच्यावर वार केला तर त्यात चूक काय आहे? ठीक आहे, माझं म्हणणं म्हणजे तुमचं समर्थन आहे, ठीक आहे, मला लक्षात आलं. मी आता कोकाट्यांकडे जातो. कोकाटेजी, त्यांचं मूळ बाकीची तुम्ही त्यांची खंडन काय करायचं असेल ते करा. एकबोटे, अहो लक्षात आलं माझ्या, मला कोकाट्यांकडे पण जावं लागेल, मी तुमच्याकडे पण येईन आणि मला बाकीच्यांना पण पुन्हा वेळ द्यायचा आहे मला. कोकाटेजी, पहिल्या तुमच्या प्रश्नाचं बहुधा उत्तर मिळालं असेल, ते म्हणजे ती कब्र तशीच ठेवा, बाकीचं स्ट्रक्चर काढा, ही त्यांची मागणी आहे आणि कोर्टाने सुद्धा तसे निर्देश दिलेले आहेत. बाकी आता तुमची भूमिका मांडा. आता जो मी संदर्भ सांगितला होता की छत्रपती शिवाजीराजांनी भांडण मिटवलं, जखमी लोकांना मदत केली, खानाच्या मुलांना पोटाशी धरलं, असा स्पष्ट उल्लेख कृष्णाजी आनंद सभासद, आणि हे तर स्वतः ब्राह्मण आहेत, आणि कृष्णाजी आनंद सभासदांनी लिहिलेले जे पुस्तक आहे ते ऑथेंटिक समजलं जातं. कारण कृष्णाजी आनंद सभासद ही वॉज मेंबर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज पार्लमेंट, महाराजांच्या दरबारातील व्यक्ती आहे आणि शिवाजी राजांच्या दरबारातील व्यक्तीने लिहिलेलं आहे. हे सुद्धा जर का यांना मान्य नसेल, म्हणजे सत्य जे त्याच्यामुळे सिद्ध काय होत आहे, कबरीच्या भोवतीचं बांधकाम ठेवायचं की नाही? कोकाटे, कब्र आहेच, कोर्ट आता म्हणतात पार्लमेंट, थापा मारतायत. ऐका, आणि दुसरं म्हणजे सभासद बकरीमध्ये असं काही लिहिलेलंच नाहीये. सभासद बखर ज्यांना विश्वास नसेल त्यांनी पुन्हा एकदा वाचावी. पण मला या ठिकाणी असं म्हणायचंय प्रसन्नजी, की अलीकडच्या काळामध्ये जी इतिहासाची मांडणी तिरक्या पद्धतीने सुरू झालेली आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे. इतिहास व्यवस्थित असावा, इतिहासातून चांगल्या प्रेरणा निर्माण व्हाव्यात, इतिहासातून धर्मनिरपेक्षता, समता निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. इतिहासात तोडफोडीसाठी आणि समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी, विद्वेष निर्माण करण्यासाठी नसतो. आणि न्यायालयाने जो निर्देश दिलेला आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. उपयोग करून गडकरींचा पुतळा हटवला तरी चालतो, तोडफोड केली तरी एक बोटेजी आपण वाघ्या कुत्र्याचं पुतळा तोडला तरी चालतो. एक बोटेजी, आपण दोन विषय मिक्स नको करायला. न्यायालयाने जो निर्देश दिलेला आहे, न्यायालयाच्या निर्देशाचं महाराष्ट्र सरकारने पालन केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस ज्या विचारधारेतून त्यांचं सरकार आलेलं आहे, तर देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी जे अतिक्रमण आहे ते देवेंद्र फडणवीसांनी काढलं पाहिजे त्यांच्या सरकारने. तर आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये असं अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे, वेगळ्या ठिकाणी इतिहासाच्या माध्यमातून जे अतिक्रमण झालेलं आहे. आता उदाहरणच एक सांगतो तुम्हाला, पुण्यामध्ये शनिवार वाडा आहे, त्याच्या समोर मराठा वॉर मेमोरियल होतं. ज्या मराठ्यांनी पहिल्या महायुद्धामध्ये पराक्रम गाजवला त्यांचं मराठा वॉर मेमोरियल शनिवार वाड्याच्या समोर होतं. माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही माहिती घेतलेली आहे. ते मराठा वॉर मेमोरियल हलवून त्या ठिकाणी बाजीरावाचा पुतळा उभा केलेला आहे. तो बाजीरावाचा पुतळाही काढला पाहिजे आणि मराठा वॉर मेमोरियल देखील त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. कारण सगळीच अतिक्रमण काढावं लागतील ना. अतिक्रमणच काढायचं असेल देशातलं तर ते सगळंच काढलं पाहिजे. म्हणजे अफजल खान आणि बाजीराव यांची तुलना करतात हे. अहो, माहितीच्या अधिकारात घेतलेलं पुरावे महाराष्ट्र पाहतोय, महाराष्ट्राला सत्य काय ते कळते. ज्या मराठ्यांनी पराक्रम गाजवला, अटकेबार झेंडे फडकवले. कोकाटेजी, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, 100%. अतिक्रमण सुद्धा काढलं पाहिजे आणि जिकडे काढण्यात आलेल्या तिकडे नवीन गोष्टी, जर का जुन्या गोष्टी जशा असतील तशा रिस्टोर केल्या पाहिजेत. पण संभाजी ब्रिगेड किंवा तुम्हा मंडळींचं एक साधारण जो ॲग्रेशन असतं किंवा जो सगळा प्रतिसाद असतो तो म्हणजे जसा हिंदूंचा कसा, म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांचा सिलेक्टिव्ह असतो. म्हणजे ते तुम्ही म्हणता तसं त्या मेमोरियल बद्दल बोलणार नाहीत की ते वाघ्या कुत्र्याबद्दल बोलणार नाहीत. पण तुम्हाही मंडळींचं सिलेक्टिव्ह कसं, म्हणजे उदाहरणार्थ जणू काय अफजल खानाच्या कबरीभोवतीचं बेकायदा बांधकाम हा हिंदुत्ववाद्यांना दिलेला आंदण दिलेला मुद्दा आहे, अशा प्रकारे तुम्ही त्यात लक्ष घालत नाही. जिकडे महापुरुषांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात ही घोषणा असेल तर या मुद्द्यावरती दोन्ही संघटना एक का नाही आहेत? कोकाटे, हे सिलेक्शन कसं काय असू शकतं? संभाजी ब्रिगेड सुद्धा तिथे का नाही दिसत? बिलकुल सिलेक्शन नाही, बिलकुल सिलेक्शन नाही. आमची भूमिका या ठिकाणी तुम्ही ऐकली असेल, आमची भूमिका तुम्ही या ठिकाणी माझी ऐकली असेल. आम्ही अफजल खानाच्या कबरीभोवती असणाऱ्या जे अतिक्रमण आहे त्याचं उदात्तीकरण करणार नाही. ते जे काही अतिक्रमण झालेलं ते काढलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब हा निर्णय घेतला पाहिजे आणि अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण काढलं पाहिजे. आम्ही सिलेक्शन कधीच करत नाही. जसं अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण
हे अनैतिहासिक आहे। त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजीराजांची बदनामी करणाऱ्या म्हणजे संभाजीराजे व्यभिचारी होते, दुराचारी होते। राम गणेश गडकरींनी लिहिलंय की संभाजीराजांच्या अनैतिक संबंध त्यांच्या चुलत बहिणीशी होते। मी कोकाटेजी मी तिकडे तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण तुमचा संदर्भ खोटा आहे असं मला तुमच्या परवाच्या कार्यक्रमात तुम्ही जय महाराष्ट्रामध्येच बोलत होता, त्याच्यानंतर तुमचा संदर्भ त्या नाटकामध्ये नाहीये। मी माफ करा कोकाटेजी, मला माफ करा, नाटक परत त्यांनी ते नाटकाच्या बाबतीतले बाकीचे आक्षेप आहेत, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहेत, बाकीचे आक्षेप आहेत, पण संभाजीराजांचे चुलत बहिणी बरोबर संबंध होते असा संदर्भ नाही। त्यामुळे ज्या मुद्द्याबद्दल स्पष्टीकरण देता येणार नाही तो मी घेऊ शकत नाही, मी तो घेऊ शकत नाही। राजसन्यास मध्ये असा उल्लेख नाही कोकाटे, तुम्ही चुकीचं सांगताय असे मला त्यानंतर मेसेजेस आले होते। राजसन्यास हे नाटक आपण जरूर वाचा। ठीक आहे, तुम्ही तो संदर्भ सांगा मला, तुमच्याकडे असेल तर तुम्ही मागून द्या, तुम्ही मला मागून त्याची मला स्कॅन कॉपी पाठवा, मी त्याची नक्की दखल घेईन, मला काही म्हणणं नाही। पण सध्या आताचा विषय तो नाहीये। नाटक तुम्हाला देतो, ठीक आहे, मला पुढचा मुद्दा घेऊन जायचा आहे। मी गायकरांकडे येतोय स्टुडिओमध्ये। गायकरजी, या सगळ्या पार्श्वभूमीनंतर सुद्धा तुम्हा हिंदुत्ववाद्यांचं सरकार आलंय, एक बोटे तरी ठीक आहे, त्यांची स्वतः हिंदू जनजागृती वेगळी काहीतरी समिती आहे, तुमचा बजरंग दल ज्या एका मोठ्या बृहत परिवाराचा भाग आहे त्यांच्या विचारांचं सरकार आलेलं आहे, तरी सुद्धा या ठिकाणी जे मुद्दे तुम्हीच लावून धरले होते वर्षानुवर्ष भाजपच्या लोकांसह, त्याच्यावरती मग कारवाई का नाही होते? नाही, आता कोर्टाचा जो आदेश आलेला आहे त्या कोर्टाच्या आदेशाचं आमचं म्हणणं आहे की त्वरित पालन झालं पाहिजे। समाजाची जी काय महाराष्ट्राची जी काही भावना आहे त्या भावनेची कदर सरकारने केली पाहिजे आणि त्या ठिकाणी ज्यांच्याकरता ह्या ऑर्डर झालेल्या आहेत त्यांनी त्या ऑर्डरचं पालन केलं पाहिजे, असं या बाबतीमध्ये माझं स्पष्ट मत आहे। आणि दुसरं माझं म्हणणं आहे की जे आता कोकाटे म्हणत होते, खरं तर इतिहास संशोधकांनी इतकं आज 5 कोटी मराठ्यांच्या इतिहासाची पानं आजही आहेत, ते कोणी अभ्यास करायला मागत नाही। सोयीने इतिहास लिहिणं, सोयीने मांडणं हा जो पोट भरून धंदा चाललेला आहे आणि रात्री बेरात्री कुणाची कबर उखडायची, रात्री बेरात्री अरे तुमच्यात हिंमत आहे, त्यांच्यात मर्द आहे ते, तर त्यांनी बजरंग दलाला आव्हान द्यावं काय आम्ही जातोय ते तोडायला आणि मोडायला, इतिहासाची तोडमोड करण्याची। नाही, पण माझा आता तुम्हाला विचारणं आहे, मला मी पुन्हा सांगतो, मी दोन वेगळे मिक्स का नाही करत आहे, नाहीतर मला वेळ कोणालाच देता येणार नाही। मला सांगा, आता जर का या बाबतीत होणार नसेल, या बाबतीत झालं नाही, समजा या स्ट्रक्चरच्या बाबतीत झालं नाही, तर तुम्ही सुद्धा वाट बघून शेवटी त्याच मार्गावरती जाणार आहात? नाही, बघा आम्ही जे करतो ते ओपनली करतो, लपून छपून आमचं कामच नाही। तसं करणार आहात का? नाही, म्हणून तर आम्ही ज्या वेळेला शिवप्रताप दिनाच्या मागच्या वेळेला आम्ही प्रतापगडावर एक मोठं आंदोलन उभं केलं, योजनापूर्वक काँग्रेस सरकारने ते आंदोलन मोडून टाकायचा प्रयत्न केला, म्हणजे त्या ठिकाणी मिलिंद एकबोटेंना सुद्धा भरपूर मारलं, अनेक कार्यकर्त्यांना मारलं। आम्ही त्याच्यानंतर सुद्धा हा न्यायाचा लढा आम्ही तो न्यायालयात लढलो आणि हा त्याचा विजय आहे। बरं, आणि दुसरा मुद्दा मला सांगायचा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आपण आजही धर्मनिरपेक्ष छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष, जे हिंदवी स्वराज्याकरता जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते धर्मनिरपेक्ष कसे असू शकतात? ठीक आहे, तो पुन्हा क्लासिकल डिबेटचा मुद्दा मी आता नाही घेऊ शकत, मी नाही घेऊ शकत, तो कसा घेणार मी? ऐकून घ्या, जर असा आहे शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये आपण ज्या वेळेला असा विचार करतो, त्यांनी उदारपणाने अफजल खानाचं त्या ठिकाणी थडगं बांधलं, त्याचा मान सन्मान केला। मुळात एक असा आहे की शिवाजी महाराज हा दिलदार योद्धा होता आणि त्या दिलदार योद्ध्याच्या याचा अर्थ असा होत नाही की शिवाजी महाराज हा धर्मनिरपेक्ष होता, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, हा वेगळा एक डिस्कशनचा भाग ठरेल, मी तो मुद्दा घेत नाहीये। मी जातोय शमशेर पठाण यांच्याकडे। शमशेर पठाणजी, या सगळ्या मुद्द्यानंतर सुद्धा कोणतेही सरकार तिथे कारवाई करत नाहीये, ज्याला एक मेजर त्याला कारणीभूत असं ठरतंय की तिथे मुस्लिम समाजाचं काही आउटक्राय होऊ नये म्हणून। जर का आता तुम्हा सगळ्यांचं एकमत आहे, म्हणजे वेगळ्या विचारांचं एकबोट एक आहे, कोकट एक आहे, आणि तुम्ही पण म्हणताय की तिकडे मुसलमानांचा काही संबंध नाहीये, तरी सुद्धा ते स्ट्रक्चर तिथे काय, मुस्लिम समाजातून सुद्धा रिॲक्शन का नाही आहेत? नाही, एक लक्षात ठेवा, हे शिवाजी महाराज आणि अफजल खान यांचा हा राजकीय तेढ होता, राजकीय युद्ध होता त्यांचा, आणि त्या राजकीय तेढ आणि युद्धामुळे ते अफजल खानचा वध झाला। गायकर साहेब म्हटले का शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष नव्हते, खोटं बोलतात ते, खोटं बोलतात, अजिबात नाही। शिवाजी महाराजचे आर्मीमध्ये सर्व मुस्लिम होते, पठाणाची तुकडी वेगळी त्याच्यामध्ये होती सर्व, आणि त्यांना प्रोटेक्शन देणारे मुस्लिम त्याच्यामध्ये होते। शिवाजी महाराज बहुजनांचे लीडर होते त्याच्यामध्ये,
आणि त्यांच्याबरोबर असणारे हिंदू त्यांच्या विरोधात त्यांचे वागणे त्याच्यामध्ये, म्हणून ते त्यांनी हिस्ट्री चेंज करू नये. शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते आणि ते कुठले धर्माने मारत नव्हते, परंतु हे हिस्ट्री बदलत राहत आहे. ते असं आहे. मला तुम्हाला नाही ना अजिबात अजिबात राजकीय हा राजकीय मुद्दा आहे, धार्मिक मुद्दा नाही, धार्मिक मुद्दा नाही, हा मुद्दा धार्मिक नाही, हा राजकीय मुद्दा आहे. हा बरं ठीक आहे ना, जातीवादी लोक आहे, पठाणजी पूर्ण करा. हे जातीयवादी विचारधारा चालणार नाही, हा राष्ट्रीय मुद्दा आहे. जर इलिगल काम असेल तेवढं त्याच्यामध्ये ठीक आहे. मला एक शेवटचा, मी दोघांना थांबवतोय, मला एक शेवटचा प्रश्न मी एकबोटेंना विचारतो, एकबोटेंना शेवटचा प्रश्न विचारतो. एकबोटेजी, जर का या कोर्टाच्या निर्देशानंतर सुद्धा कारवाई झाली नाही तर तुम्ही सुद्धा तेच करणार आहात का की जे सध्या आपल्याला बघायला मिळते, म्हणजे कायदा हातात घेऊन प्रसंगी स्वतःच्या अजेंडा पुढे नेणं, हे तुम्ही करणार आहात का? कोर्टाचा निर्णय हा बंधनकारक आहेच. कोर्टाचा निर्णय शासनाला मान्यच करावा लागेल. शासन जर कोर्टाचा निर्णय मान्य करणार नसेल तर शासनाला सत्ता गाजवता येणार नाही, हे लक्षात घ्या. विजय, तुम्ही काय करणार आहात? कोर्टाचा आदेश हा सर्वोच्च असतो. कोर्टाचा आदेश शासन पाळेल अशी मला खात्री आहे आणि अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. मी कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांची भावना आहे, महाराष्ट्रातल्या तमाम भक्तांची ती इच्छा आहे, ती शासनाला पूर्ण करावीच लागेल. याच्यातला आजच्या चर्चेमधला सगळा अभिनिवेश जर का बाजूला केला तर एका मागणीवरती बहुतांश सगळ्यांचं एकमत आहे, ते म्हणजे जर का ते बाकूजूचं बेकायदेशीर स्ट्रक्चर असेल तर ते तोडलं पाहिजे. कोर्टाने ते निर्देश दिलेले आहेत. विविध विचारधारांच्या लोकांचं, त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करणारे शमशेर खान पठाण सुद्धा म्हणतात की कब्र जर का शिवरायांच्या काळापासून असेल तर त्याबद्दल काही म्हणणं नाहीये, पण बाजूचं जे स्ट्रक्चर आहे, जी वास्तू मोठी बांधलेली आहे आणि ती खरंच 1,500-2 हजार स्क्वेअर फीटची वास्तू येते कुठून, त्याचा ट्रस्ट बनतो काय आणि तिकडे बाकीचं चालतं काय, याच्यावरती आता निर्देश दिले, त्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि कारवाई सगळ्यांसमक्ष सगळ्यांच्या सहभागाने झाली तर फार चांगलं होईल, जेणेकरून 2 समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही. अन्यथा असे सगळे क्रॅक स्पॉट्स बनतील महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा, ज्यांच्या निमित्ताने दरवेळी काहीतरी कोणीतरी आपापला अजेंडा पुढे करेल. असं होऊ नये, यासाठी लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी राज्य शासनाकडे आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आणि आपल्याला या चर्चेसाठी मिलिंद एकबोटे, शंकर गायकर, शमशेर खान पठाण, श्रीमंत कोकाटे या सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. दरम्यान ट्विटरवरती आपण हा प्रश्न विचारला होता की याचं काय करावं, हायकोर्टाच्या निर्णयानंतर अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अनधिकृत बांधकाम पाडायला पाहिजे का, लोकांनी काय प्रतिसाद दिलाय आपण बघूयात. स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही. तब्बल 88% लोकांनी म्हटलेले की हे स्ट्रक्चर पाडलं गेलं पाहिजे. जर का लोकांच्या या भावना आहेत आणि त्याला कोर्टाने सुद्धा दिलेली सरळ निर्देश असतील तर याबद्दल उगाचच वेळ काढूपणा करणं हा म्हणजे एक बॉइलिंग पॉइंट सारखा तापवत ठेवण्यासारखं होईल. असं होऊ नये. इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.